बघा मुलांनो, आज आपण मूळ संख्या हा घटक अभ्यासणार आहोत. तर मूळ संख्या कशाला म्हणायचं? तर ज्या संख्येला फक्त 1 आणि 30 संख्या या दोघांनीच भाग जातो, या संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतो. म्हणजे फक्त 30 संख्या आणि 1 या दोघांनीच भाग जातो. जसे आपण बघितलं की 5. मग मला सांगा बरं, 5 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? पहिला जातो 1 ने. कोणत्याही संख्येला पहिला भाग हा 1 ने जातच असतो. त्याच्यानंतर 5ला 2 ने पूर्ण भाग जात नाही, 3 ने सुद्धा पूर्ण भाग जात नाही आणि 4 ने सुद्धा पूर्ण भाग जात नाही. तर मग 5 या संख्येला पूर्ण भाग जातो 5 ने. म्हणजेच 5चे आपल्याला 2 विभाजक मिळाले. किती विभाजक मिळाले? 2. कोणते? 1 आणि 5. 1 आणि 5 म्हणजेच 1 आणि 30 संख्या हे दोनच विभाजक आपल्याला मिळाले. तर ज्या संख्येला फक्त 1 आणि 30 संख्या या दोघांनीच भाग जातो, त्याच संख्येला आपण म्हणतो मूळ संख्या. काय म्हणतो आपण? मूळ संख्या. जसे की आता आपण एक दुसरं उदाहरण बघू. जसं घेतले मी 7. आता मला सांगा बरं, 7 या अंकाला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? तर 7 या संख्येला पहिला भाग 1 ने जातो, त्याच्यानंतर 7 नेच जातो. म्हणजेच 7 ही सुद्धा काय मिळाली? आपली मूळ संख्या मिळाली. 7ला सुद्धा आपण म्हणणार मूळ संख्या. आता मी एकापेक्षा जास्त विभाजक मिळाले. आपल्याला एकापेक्षा जास्त विभाजक मिळाले, म्हणून ही जी संख्या आहे म्हणजे 12 ही आपली मूळ संख्या होणार नाही. 12 ही आपली मूळ संख्या होणार नाही. त्याच्यानंतर आता आपण 49 घेऊ. बघा बरं, 49ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? 1 ने जातो, 7 ने आणि 49 ने. म्हणजेच 49चे सुद्धा आपल्याला 1, 7 आणि 49 असे 3 विभाजक मिळाले, म्हणून 49 ही सुद्धा आपली मूळ संख्या होणार नाही. त्यानंतर आपण घेऊ 23. आता मला सांगा मुलांनो, 23ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? तर 23ला 1 आणि 23 या दोनच संख्येने भाग जातो. म्हणजेच 23 ही संख्याचे विभाजक फक्त 1 आणि 23 म्हणजे दोनच आहेत, म्हणून 23 ही आपली मूळ संख्या होईल. आता मला सांगा बरं, 21. 21 ही मूळ संख्या होईल किंवा नाही? तर 21चे विभाजक आपण जर पाहिले तर 21चे विभाजक आपल्याला मिळतील 1. म्हणजेच 21ला 1 ने भाग जातो, त्याच्यानंतर 3 ने सुद्धा भाग जातो, 7 ने जातो आणि 21 ने सुद्धा जातो. म्हणजेच 21चे विभाजक आपल्याला 1, 2, 3 आणि 4 मिळाले. म्हणजेच ते 2पेक्षा जास्त आहेत, म्हणून 21वी ही आपली मूळ संख्या होणार नाही. तर अशा प्रकारे जसं आता आपण आणखी एक उदाहरण घेऊ. 17. ठीक आहे. बघा, 17 ते ही संख्या घेतली मी. मग मला सांगा आता मुलांना, 17ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? तर 17ला 1 आणि 17 याच दोन संख्येने भाग जातो. म्हणजे 1 आणि 30 संख्या या दोनच संख्येने भाग जातो, म्हणून ही 17 आपली होणार आहे मूळ संख्या. तर मी तुम्हाला काही उदाहरण देणार आहे, ती मूळ आहेत की नाही हे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे. जसं पहिली संख्या आहे आपली 24, दुसरी आहे 43, त्याच्यानंतर 16, 25, 29, 71 आणि 83 आणि 90. यापैकी कोणत्या संख्या या मूळ संख्या आहेत हे तुम्ही मला कमेंट्स करून सांगायचं आहे. आता उद्या आपण भेटणार आहोत एका नवीन घटकामध्ये. थँक्यू.